हे बघ, तू किती जरी म्हणली, तुझं वट पौर्णिमा आलाय, सण आलाय, बायका बाकीच्या साड्या घालते, त्या शेजारीन घालती, पाजारीन घालती, तसलं काय सुद्धा नाही. तुला आता साडी घ्यायची नाही. तू नाही गेल तर चालतंय. 7 माझं कुठं आता मागणी करणार आहेस तू? हाय एवढा जन्म तुला बी वैताग आलाय. आलाय का नाही? काय म्हणाले अनु तुला? काय आता पण जर समज आता तुझा नाद असल 7 जन्मात हीच नवरा मला पाहिजे म्हणून वडाला फेऱ्या हाणशील, पण तू गेलं का मी 14 अशा उलट्या फेऱ्या हाणणार आहे मी गेर जाऊन तिथं. ही नग मला ही पास झालं म्हणून, ही एक जन्मच पास झाला म्हणून असं उलटा 14 मारणार आहे मी. ती जी दोरा मी लक्षात ठेवणार कुठला दोरा आहे, पाच दोर असं असं उलटा मारणार मी. कळलं का? म्हणून तू का लय नादाला लागू नको. आई एक 7 जन्म नादाला लागण्यापेक्षा हाई एक नाही नाही तेवढं काय नाही, पण हाही एक जन्म तेवढा कसा सुखात घालवता येईल याच्याकडे थोडंसं तू लक्ष दिलं तर बरं होईल. मी पण खुश, तू पण खुश, आपलं संसार चांगला होईल. परिसर दाखवा कसा छान झालाय गार्डन. दिल गार्डन गार्डन छान आहे इकडं. आता ह्या पडद्याच्या मागे म्हणजे मी इथं माझं शूट करायला अनु आहे, तर अनुचं या सगळ्यावर काय मत आहे आपण जाणून घेऊया. सांग. साडीचं साडीचं काय काय साडी घ्यायची आहे का तुला? नको, कशाला उगा माझा अगं बोज. साडी माग, गाडी माग, काय म्हणते ती? आहेत का पैसे? काय का उगाच फेकायचं? अगं वस्तू घेण्यासाठी पैसे नाही ग, पैशाची गरज नसते, तर इच्छाशक्ती पाहिजे. आई देवा. या 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 या. काय घ्यायची का साडी? नको. येड आता बोललो इथं व्हिडिओ चालू आहे, मग व्हिडिओ मध्ये सांगायचं आहे तुला. म्हणजे खोटं खोटं व्हिडिओ बनवायचा आहे. हा? घ्यायची की. होय, तू इथं काय तर घाण करून ठेवली की तू झूम आउट करून. तुम्ही केली आहे ती, विनाकारण असलं बोलत जाऊ नका, बोलताना विचार करत जावा जरा. काय करू? तू घाण केली आहे म्हणजे ही झूम आउट केला असेल तिकडे. झूम मी फक्त असं दाखवले तुमच्या असं असं करून दाखवत नाही मी. बघा बघा, आणि या बाईसाहेबांना, ह्या ज्यांना एक शब्द सहन होत नाही माझा, आणि त्यांना आता त्यांनी उद्या काय म्हणते त्याला, वट पौर्णिमे दिवशी झाडाला प्रदक्षिणा घालणार आहेत की जन्मोजन्मी हाच नवरा पाहिजे. तुम्ही प्रथा मानताय काय? तुम्ही प्रथा मानताय? नाही मानत. मग मानत बी नाही नगच पण. हाई बा झालं बाबा, काय म्हणा होय. आणि तू तर कुठं जाणार आहे, तुला तर आधीच कटाळा आहे का नाही? अरे काय माणूस आहे का काय, जित्रा पाहिस. मिळू नाही तर नाही मिळू, पण जायचं काम आहे ना तुझं. काय वडाच्या झाडाला काय गरज नाही. बघा बघा, बाई कंटाळली. तुम्ही कंटाळला. ह्याच्यावरनं मला कविता आठवली. आता मला कविता आठवली म्हणजे हिच्या डोळ्याला आता तिनं असं केलं असेल बरं, मला माहित नाही, पण की एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली, भक्ती ह्या कवितेला कमीत कमी आता वर्ष झालंय. हुदी थांब, हुदी की हिच्यासाठी एक बाई, वडाचं आणि एका बाईचं हे आहे, संभाषण आहे, काय म्हणायचं त्याला, कम्युनिकेशन आहे. एक बाई पूजेसाठी लगबगीनं आली, भक्तिभावानं वडाभोवती चक्रा मारू लागली. वड देवा पूजा माझी पदरात घ्या, जन्मोजन्मी हाच पती पुन्हा मला द्या. मग ही सगळं ऐकून वडानं आश्चर्याने विचारलं, हाच पती पाहिजे? ही असला दारुडा, हाच पती पाहिजे? काही म्हण बाई, तुला खरंच मानलं पाहिजे, असं वड म्हणालं. मग बाई म्हणाली, काय करणार वड दादा, खूप विचार केला, पण हाच नवरा पाहिजे म्हणून आतून आवाज आला, असं बाई म्हणते. मग वड म्हणलं की एवढं दुर्गुण असून तुला मारून मुटकून सारखं मारतय, एवढं दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली, असं वडाचं झाड म्हणते. मग बाई म्हणते, वड दादा तसं काही नाही, असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही, आमचं पटतच नाही, दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, बाई म्हणते, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला. जास्तच बिलिंदर निघालं तर मग काय करायचं,
म्हणजे भांडखोर याच्यापेक्षा जास्त निघलं तर, जास्तच बिलिंदर निघालं तर मग काय करायचं म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. असं कोण म्हणतंय? ती फोड्या बाई आल्या म्हणते. तोंडावर, काय आलंय? फोड्या आल्या त्या तोंडावर. हम्म. तुम्हाला एवढा माझा कंटाळा आला तर तुम्ही दुसरी बायको करा घेऊ. कोणाचं? कसं आहे, जे प्रारब्धामध्ये आहे बदलू शकताय. नाही बदलू शकत. जे नशिबात आहे बघा ही तुम्हाला दुःख, मी ही व्हिडिओ मध्ये वेदना चान्स सगळ्या म्हणजे व्हिडिओ मध्ये पण सांगते, तुम्हाला माझ्यासोबत कंटाळा आलाय तर तुम्ही बिनधास्त लग्न करू शकता. अगं तुझ्याशिवाय काय म्हणते त्याला, एक दिवस का एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. अगं बाई, आणि तू पटलं असं. म्हणते सोडायची करा घाई, हे फार वेदनादायी आता हे शब्द. जुळवायचं होतं म्हणून एवढं अंतकरणातले शब्द बोललेत का उगतच. ना माझा अंत करणं सांगतो, म्हणजे रक्ताच्या प्रत्येक थेंबात, मेंदूच्या प्रत्येक कप्प्यात, शरीराच्या सोडा, प्रत्येक लक्ष देऊ नसात, नका. वाचन मी भरपूर घेतोय त्या केलंय, प्रत्येक श्वासात त्याच्यामुळे हे फक्त असलं आणि फक्त तू सुचतंय. आहे, लक्षात राहू दे. अगं तुझ्याशिवाय जगणं काय, जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. कशाला वाचन केलं एवढं? अगं वाचनाचा प्रश्न नाही, मी तुला खराय ती मुद्दा सांगतोय खरं आहे मी. ते नाही. अगं तुम्ही तीनदा म्हणताय की मला कंटाळा आलाय आणि हे न ते न भांडते तो. म्हणजे भांडते हे बॉन्ड नाहीये. आमचं आम्ही एकमेकांना नाही का म्हणजे जास्त थोडा कशाला उगाच हाताने आब्रू घालायचा. नाही हा, मग हाताने आबरू नाही, तू कशा आहे मांडकोरी ही सगळ्या जगाला माहित आहे. मला हिने बोलायला लावतात व्हिडिओ मध्ये, तू असंच बोल, रिटेक घ्यायला लावतात, तसं नाही असंच हा, कर मग म्हणून. ते रिटेक घ्यायला काय, आपलं काम आहे, आपला जॉब आहे. मग कशाला म्हणताय तू व्हिडिओ मध्ये त्यांना कळतंय म्हणून का उगाच ती करायचं. कळलं, ह्या वाक्यावर तर नक्कीच कळलं. नाही, जाऊ दे. आणि काय तसं समजू नको तू आणू. काय नसेल आज माझ्याकडे काहीच, पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे. नसेल आज माझ्याकडे काहीच, पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे. असेल उद्या सर्व काही माझ्याकडे, पण तू नसशील मी खुशी तर आहे. मी बेकारी आहे. मी खरंच खुशी आहे. मी नशिबान आहे म्हणाल. अगं तू नाही काय तर. तुला सांगायचं आहे, पुरे झाले चंद्र सूर्य. मी आपल्या दुसऱ्यांसाठी कविता म्हणलेलं मला म्हणू नका का. कोण? अगं शेवाळलेले शब्द अनेक यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय. अगं उन्हाळ्यातल्या ढगासारखा. चला घरी ब्लाऊज टाकायचं. बघा ही जास्त मला बोलू सुद्धा देत नाही, माझा आवाज दाबला जातोय मित्रांनो, तर यावर आंदोलन होणं गरजेचं आहे. काय म्हणणं आहे तुझं? तुझं म्हणणं काय आहे? काय म्हणणं आहे तुझं? असलं फालतू बोलत जाऊ नका हो. मी माझं किती प्रेम आहे आणि माझा किती जीव आहे आणि माझा काळेज आहे असलं नाही बोलायचं. जी हाय ती बोलायचं. कसं आहे, सत्य नेहमी कटू असते असं ये मी बाई, सारखा. ऐकलंय कुठंतरी. मी आणि तुमचं ते पचत नाही कुणाला. हे कसं असते, मला मारत जा सोडा बाबा. काय तुला मारायचं? मारू तुला? अगं असलं पाप माझ्या हातात कधीच होणार नाही. झाले ते तुमच्या हाताचे ये बाबा, हे असलं ह्यांचं, हे चेंज युअर थिंग्स अँड चेंज युअर लाईफ. एवढं करायचं आपलं. आपलं नसत आहे. काय सुद्धा नाही. मी सांगितलं ना, खरं तुम्हाला सांगू का, माझं हिच्यावर नितांत जीवापाड प्रेम आहे, म्हणून आज ही माझ्या सोबत आहे. तुम्हाला सांगतो, नाहीतर का नाही आमचं म्हणजे ही सारखं मला घालून पाडून नाही, काय म्हणते त्याला, म्हणजे सारखं मला चिडचिड करते, राग माझ्यावर करते, तरी सुद्धा मी हिच्या सोबत आहे. ह्याचं एकमेव कारण म्हणजे प्रेम. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीत शिकलात तरी प्रेम करता येतं, इंग्लिशमध्ये शिकलात तरी प्रेम करता बरं येतं. होतील माणसं. बाय बाय. आमचं व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.